नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करून तो कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. कर्ण 24. शेकडो अलंकारभूषित दासींचा तांडा कलकलत द्वैतवनाकडे निघून गेला. त्यांच्या समवेत एकटा प्रभंजन होता. एवढ्या मोठ्या संख्येनं नटून थटून राजवाड्यावरच्या निवडक सौंदर्यवती दासी कुठं चालल्यात म्हणून अनेकांनी प्रभंजनाला छेडून पाहिलं. त्यानं काहीतरी उत्तर देऊन सर्वांची तोंड बंद केली. पण महाद्वारात सकाळची आनिक आटोपून परतणाऱ्या पितामहांशी त्याची गाठ पडली. त्यांनी विचारणा करताच सत्य सांगावं लागलं, पण ते त्यानं कौशल्य साधून सांगितलं. द्वैतवनात जलक्रीडेसाठी जातायत त्या. ग्रीष्माची उष्णता असह्य झाली म्हणून युवराजांनीच त्यांना तशी आज्ञा दिली आहे. मग त्यासाठी द्वैतवनच कशाला पाहिजे? जा, दुर्योधनाला माझी सत्वर भेट घ्यायला सांग. पितामहांचं वय झालं होतं. दोर जळला तरी अधिकाराचा पीळ काही जळला नव्हता. त्यांनी दुर्योधनाला बोलावून घेतलं. दुर्योधन, वाड्यावरच्या निवडक दासी कुठं चालले आहेत? दुर्योधन समोर जाताच त्यांनी पांढऱ्या भुवया उंचावून विचारलं. जलविहारासाठी द्वैतवनात. द्वैतवनच का निवडलं आहे त्यासाठी? खांडवन आणि वारणावत चाललं नसतं काय? तसंच काही नाही, पण तिथं एक एक वेळ पूर्वी जलक्रीडा झाली आहे. द्वैतवन सर्वात अधिक निसर्गरम्य आहे म्हणून या खेपेला ते निवडलं आहे. लक्षात ठेव, त्या वनात पांडव वस्तीला आहेत. त्यांची कुरापत काढण्याचा दुर्बल प्रयत्न करू नकोस. नाहीपेक्षा द्यूतानं भडकलेला भीम त्या सरोवरातच तुला जलसमाधी देईल. जा, सांभाळू नयेस. खांदे उडवून दुर्योधन त्यांच्या निवासातून बाहेर पडला, ठोचरला गेलेल्या भुजंगासारखा. त्याचं रक्तवर्णी मुख शंखांच्या अगणित जाळ्यांनी, कमलवेलींच्या माजलेल्या मुळ्यांनी सरोवर झाकलं जातं तसं झाकोळून गेलं होतं. हिरवट घारे डोळे सरासर रंग पालटू लागले होते. का? काय झालं? तो अस्वस्थ झालेला पाहून मी त्याला साशंकतेनं विचारलं. आता या वृद्धावस्थेत जपजाप्य, दान धर्म आणि पूजा अर्चा करायची सोडून या पितामहांचा जीव त्या पांडवांभोवतीच का घोटाळतोय तेच समजत नाही. भीमाची दहशत घालून त्याच्या वाटेला सुद्धा जाऊ नकोस असं त्यांनी मला तीव्र शब्दात ऐकवले. नाही तर त्यांच्या मनाचा कल नेहमीच पांडवांकडे होता, आहे आणि राहील. राजा म्हणून तुला स्वतःचे असे काही निर्णय आहेत की नाहीत? कर्ण, दुर्योधन एकदा ठरवतो ते अंतिम असतं. मग मार्गात मृत्यूचा मुक्त संचार असला तरी त्याची पर्वा नाही. अरिष्टसेन अश्वसादांना गुप्त मार्गानं राजवाडा सोडून द्वैतवनाकडे दौडायची आज्ञा दिली. त्यानं शेजारी उभे असलेल्या अरिष्टसेनाला हात द्वैतवनाच्या दिशेनं उंचावून आज्ञा केली. मान नमून अरिष्टसेन धावतच अश्वशाळेकडे निघून गेला. राजवाड्याच्या गुप्त मार्गातून बाहेर पडलेले 400-500 अश्वसाद घनछडी पक्षासारखे एका रांगेत दौडताना क्षणार्धात आम्हाला सौंधावरून दिसू लागले. घोड्यांच्या चैतन्यमय खुरांनी उधळलेला धुळीचा लोट टळटळीत उन्हात गंगेच्या दिशेनं एक दीर्घ लोळ उमटवून आकाशात अदृश्य झाला. आम्ही राजवाड्याचे सोपान उतरून खाली आलो. दुर्योधन आपल्या अश्वाचा आणि मी माझ्या प्रिय वायुजिताचा वेग हाती घेऊन दोघंही एकदमच त्यांच्या पाठीवर का झेपेत स्थिरावलो. प्राकाराबाहेर पडताच आम्ही त्यांना वायुगतीनं उधळणार होतो. वायुजित आपल्या मानेला राजहंसाच्या मानेसारखं ऐटदार वळण घेऊन पहिल्या प्रहराच्या कोवळ्या किरणांना नम्र अभिवादन करून आपल्या स्वामीसाठी जणू तयारच होता. त्याची शुभ्र आणि रमणीच्या तलम केशपाशालाही लाजवील अशी झगझगणारी आयाळ त्याच्या प्रत्येक पावलागणिक ऐटदारपणे हिंदकळत होती. आवाजाचा साधा स्पंदही टिपायला त्याचे कान आसुसले होते. लगलग चोहो दिशांना हलत होते. वाड्यावरच्या सर्व जनावरात ते जनावर अतिशय तेज होते. शकुनी मामांनी खास गांधार देशातून ते आणलं होतं. तेज होतं म्हणूनच मी ते माझ्यासाठी निवडलं होतं. अनेक वेळा त्याच्या पुष्ट पाठीवर आरूढ होऊन मी प्रवास केला होता. माझ्या जीवनक्रमातील अर्ध्या अधिक कटुगोट स्मृतींशी तो प्राणी निगडीत होता. माणसापेक्षाही जनावर अधिक प्रामाणिक आणि एकनिष्ठ असतात
हे त्यानं मला अनेकदा दाखवून दिलं होतं. एका लयीत मंद मंद पावलं उचलीत हिंदकळत तो वाड्याच्या प्राकाराबाहेर मला वाहून नेत होता. आपल्या कक्षाच्या गवाक्षातून माझं प्रयाण कुठं चाललं असावं याचा विचार करीत मजकडं पाहणाऱ्या सुप्रियेचा मी मूकपणे डोळ्यांनीच निरोप घेतला. महाद्वाराचा उंबरठा आला आणि तो ओलांडताना कदू नव्हे ते वायुजीत पुढच्या 2 पायांचे खूर मुडपल्यामुळं गपकन छाती धरतीला टेकेल इतक्या खाली घसरला. एका हातानं वेग आखडत दुसऱ्यानं मी मस्तकावरचा ढळणारा किरीट कसा तरी सावरला. शंकेची टिटवी माझ्या मनात नदी किनाऱ्यावर क्षणभर कर्कशपणे किंचाळली. हा काही अपशकून? छे, मी धैर्याचा पाषाण फेकून तिला हुसकावून लावली. हातांनी ओढून वाकवून घेतलेली चिवट वृक्षांची फांदी हातांचा तणाव सोडताच परत जागच्या जागी जाऊन मंद मंद स्पंद घेत स्थिर होते तसा क्षणातच वायुजीत ताट उभा राहिला. त्याची कातडी क्षणभर थरथरली. शेपूट इकडं तिकडं वळवळली. तो एकदा फुरफुरला. मी माझ्या टाचेचं अग्र त्याच्या पोटाला जरासं आपटलं. पुढं गेलेल्या दुर्योधनाला मला गाठायचं होतं. वायुजीत नावाप्रमाणेच वायूचं साम्राज्य जिंकीत चौखोर उधळू लागला. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या पुस्तकं, कथा आणि कवितांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ, कथा, कविता कशा वाटतात हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.